शास्त्रज्ञं शास्त्रगम्यं च धर्मगम्यं च धार्मिकं निस्संगं सकलाधारं भक्तं स्वात्मरतं तथा वाग्मिनौ शान्तमूर्तिं च भक्तदुःखप्रणाशनं योगिनं माधवानन्दं सोऽहं रूपं नमाम्यहम्। भगवद्गीतेमध्ये दुसऱ्याच अध्यायामध्ये पहिला अध्याय तर सगळा इंट्रोडक्शनचा आहे. आणि त्याच्यामध्ये सगळा युद्धप्रसंग मांडलेला आहे. पहिल्या अध्यायात जर का तुम्ही वाचाल तसं लक्षात येईल की सगळा युद्धप्रसंग मांडलेला आहे. महाभारत युद्ध. आणि त्या महाभारत युद्धामध्ये जे जे सेनापती होते कौरवांच्याकडचे, तर तुम्ही 11वा अध्याय जर का बघितलात तर त्याच्यामध्ये विश्वरूप दर्शन दाखवलं जातं. त्या विश्वरूप दर्शनाच्या मध्ये तो सगळ्यांना भक्षण करणारा काळ मी आहे म्हणून विक्राळ स्वरूप दाखवलं जातं. विश्वरूप दर्शनामध्ये सुरुवातीला छान वाटतं ते विश्वरूप दर्शन. नंतर मग कौरवांच्याकडचे सगळे सेनापती म्हणजे जे जे त्या काळाच्या मुखात जातात, विश्वरूप दर्शन चाललेलं आहे. त्याच्या तोंडात जातात ते सगळे भीष्म, द्रोण, कर्ण, हे सगळे जे सेनापती आहेत ते सगळे सेनापती ओळीनी त्याच्या तोंडात जाताना दाखवले भगवद्गीतेमध्ये. मग याच्यावरून आपण असं लक्षात घेऊ शकतो की जेव्हा अशा प्रकारची दर्शनं होतात, विश्वरूप दर्शनं वगैरे, त्यावेळेला ती सगळी दर्शनं त्या त्या व्यक्तीच्या अंतःकरण सापेक्ष असतात. अर्जुनाला विश्वरूप दर्शन झालं, त्याच्यामध्ये भीष्म गेले, द्रोणाचार्य गेले त्या काळाच्या मुखामध्ये, कर्ण गेला, पण असे सगळे गेले असले तरी देखील पांडवांच्याकडचा एकही माणूस गेला नाही. कारण अर्जुन बघतोय ते, अर्जुनाच्या मनाला ते भावणारच नाही किंवा धर्मराजच गेला, युधिष्ठिर वगैरे असं वर्णन नाहीये. म्हणून ही जी दर्शनं आहेत ही सगळी टू सम एक्सटेंट प्रोजेक्शन ऑफ माइंड या स्वरूपातले. पण तत्वदर्शन हे एक स्वतंत्र गोष्ट आहे आणि ते प्रोजेक्शन ऑफ माइंड या स्वरूपातलं नसतं. आणि हे तत्वदर्शन दुसऱ्या अध्यायामध्ये वेगळ्या वेगळ्या श्लोकांच्या मधनं पहिल्यांदा सांख्ययोग सांगितला, त्याच्यानंतर
कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन म्हणून कर्मयोग सांगितला. आणि मग त्याच्यानंतर स्थितप्रज्ञ लक्षण सांग. प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मन्यवात्मना तुष्ट स्थितप्रज्ञ तदुच्यते. म्हणून स्थितप्रज्ञ लक्षण म्हणजे मांडणी सुद्धा त्या दुसऱ्या अध्यायाची जर बघितली आपण तर सुरुवातीला ज्ञान सांगितलं, नंतर मधल्या भागामध्ये कर्म सांगितलं आणि सगळ्यात शेवटी ज्ञानी पुरुषांची लक्षणं सांगितले. प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान. म्हणजे स्ट्रक्चर सुद्धा बघितलं तर एका बाजूला ज्ञान आहे, एका बाजूला ज्ञानी व्यक्ती आहे आणि मध्ये कर्म आहे. म्हणजे अध्याय स्वतःच सांगतो की ज्ञानाच्या तत्वाचं ज्ञान होणं टू ज्ञान अंगीभूत होणं म्हणजे प्रत्यक्ष त्याचा अनुभव आलेल्या व्यक्ती यांच्यामध्ये कर्मयोग आहे. म्हणजे ज्ञान जर का तत्वाचं ज्ञान तुम्ही जरूर करून घ्या, पण त्याबरोबर ते प्रत्यक्ष कर्म करून ते ज्ञान मला अनुभवाला कसं येईल असा प्रयत्न करायला पाहिजे. अशी एकंदरच त्या दुसऱ्या अध्यायाची मांडणी आहे, अध्यायाची मांडणी. कर्मणी एव अधिकारः ते भगवद्गीतेतला सगळ्यात आवडता श्लोक लोकमान्य टिळकांचा कुठला असेल तर कर्मण्येव अधिकार असते. तुझा फक्त कर्मावर अधिकार आहे, शेवटपर्यंत करत राहिले ते. अगदी ज्या वेळेला ते मंडाले तुरुंगामधनं सुटून परत आले त्याच्यानंतर इतकी प्रकृती खालावलेली होती, सगळं काय होतं, तरी देखील त्याने त्या व्हॅलेंटाईन चिरोलवरती खटला भरला बदनामीकारक म्हणून आणि तो लंडनमध्ये चालवायचं ठरवलं आणि लंडनमध्ये चालवायचं ठरवलं आणि हारले ते चक्क खटला. कारण की हे खोटारडेच लोक होते, भरपूर प्रमाणामध्ये वाटेल तिथं खोटेपणा करणे. ब्रिटिश लोक आताचे कसे आहेत माहिती नाही, पण त्या काळातले तसे. भारतावर राज्य करत होते त्यावेळेला अत्यंत क्रूर, अत्यंत खोटारडे, ढोंगी अशी जी जी काही विशेषणं वाईट पुरुषांना लावली जातात ते सगळी त्यांच्याकडे होती. प्रूव्ह करून टाकलं होतं की वाईट होतं. त्यावेळे लोकमान्य टिळक खटला हारले. सगळे त्यांच्या बाजूने असताना आणि त्याच्यामध्ये काय होतं की खटल्याचा जो खर्च होईल तो त्यांच्या त्या पाऊंडाच्या रकमेमध्ये तो त्या प्रतिवादीला द्यायला लागाय. त्याप्रमाणे तो सगळा त्या चिरोलला द्यायला लागला त्यांना. फादर ऑफ इंडियन अनरेस्ट असं त्या चिरोलनी त्या पुस्तकामध्ये लिहिलं होतं की भारताचं सगळं अशा रीतीने उसळतं आहे, निर्णय क्रांत्या होते, त्याचं कारण हा टिळक माणूस आहे असं त्या चिरोलने लिहिलं होतं. त्याच्या विरुद्ध खटला केला होता. ऐकण्यासारखं आहे फार. त्याच्यावरती तिथं जाऊन खटला करायचा, याला पहिल्यांदा एक छाती लागेल प्रचंड. आणि ते इतके खोटे लोक आहे ते माहिती असताना.
हरल्यानंतर 2.5 लाखांचं नुकसान झालं. लोकमान्य टिळकांचं त्यांनी इकडच्या आपल्या घरातल्या लोकांना सांगितलं सगळं विकून टाका आणि जे काही आपल्या म्हणजे जे काही कागदपत्रांमध्ये पैसे आहेत आपल्याकडे वगैरे, हुंड्या बिंड्या, ते सगळं विकून ते पैसे द्या, असं इकडे कळवलं होतं. त्यावेळेला आश्चर्य म्हणजे महात्मा गांधी उभे राहिले आणि त्यांनी तो सगळा पैसा जमवला. ते आपल्याला माहिती नाहीये. 2.5 लाख लागत होते तर महात्मा गांधींनी 3.5 लाख जमवले, सगळे पैसे फेडून टाकले. याचं कारण टिळकांवरचं जे प्रेम होतं लोकांचं, ते गांधींना माहिती होतं. इतर कोणाच्या भानगडीत ते पडले नसते इतर कोणी असतं तर. पण टिळकांवरचं प्रेम गांधींना, जनतेचं टिळकांवरचं प्रेम गांधींना माहिती होतं. म्हणून चक्क गांधींनी 3.5 लाख रुपये जमवून त्या टिळकांच्या त्या खटल्यासाठी आलेला जो खर्च होता, तो सर्व खर्च, जी रक्कम द्यायला लागली त्या चिरोलला खटला हरल्याबद्दल, ती रक्कम हे सगळंच्या सगळं महात्मा गांधी, सरोजिनी नायडू वगैरे या लोकांनी जमवली. पण जेव्हा का म्हणून खटला हरले, त्याच्यानंतर त्यांच्या जवळ असलेल्या माणसांनी असं म्हटलं की इतके पैसे आता तुमचे जाणार आहेत, तर तुम्हाला आता याच्याबद्दल काय वाटतं, म्हणजे तुमची मनस्थिती कशी असेल. तर लोकमान्यांचं विशेष वाक्य जे आहे त्यातलं हे वाक्य आहे, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे, तो मी मिळवीनच. हे जसं लोकमान्यांचं प्रसिद्ध वाक्य, तसं एक वाक्य त्यावेळेला बोललंय की आकाश जरी माझ्यावरती कोसळून पडलं तरी त्याच्यावर पाय देऊन मी उभा राहीन. याला म्हणतात जिगर. आकाश जरी माझ्यावर कोसळून पडलं तरी त्याच्यावर पाय देऊन मी उभा राहीन, असं त्या अवस्थेमध्ये बोलणं फार अवघड आहे. आपण स्वाध्याय करताना बोलणं अवघड नाही, कारण की आकाश कोसळत नाही, काय नाही होत, काय नाही होत, काय नाही होत. पण जिथे ऍक्च्युअली कोसळलेलं होतं त्या अवस्थेमध्ये असे उद्गार निघणार, केवढा जिवंतपणा असला पाहिजे. आणि त्यानंतर त्यांनी लंडनमध्ये भारताला स्वातंत्र्य देण्याची आवश्यकता काय आहे याच्याबद्दल एक पत्रक काढलं आणि लाखो प्रती त्याच्या वाटल्या. केवढं प्रचंड कार्य केलं की सबंध इंग्रजी लोकांचं जे मन आहे ते वळवणं. मजूर पक्षाच्या लोकांची संघटना केली, संधान बांधलं. आणि त्यांच्याशी त्यांनाही माहिती होतं की जर का भारताला स्वातंत्र्य दिलं तर हेच लोक देतील आपल्याला, बाकीचे हे लोक देणार नाही. म्हणून हुजूर पक्षाचे लोक वगैरे. पण त्या काळामध्ये हे सगळं चाललेलं असताना, इतकं नुकसान झालेलं असताना, त्यांनी भारताला स्वातंत्र्य कसं मिळेल हा प्रयत्न शेवटपर्यंत सोडला. तिथं असताना इतकी मंडालेच्या तुरुंगामध्ये तब्येत इतकी डाऊन झालेली, त्याच्यानंतर तो चिरोल खटला हरलेले, अशा अवस्थेमध्ये माणूस एकदम कुठल्या तरी गरजेत फेकल्यासारखा जाईल मानसिक दृष्टीने. काही झालं नाही. याचं एकच कारण आहे, कर्मण्येव अधिकार असतो, कर्मावर माझा अधिकार आहे, हे तत्व आत्मसात करून घेतलेलं. फळावर माझा अधिकार नाहीये, पण कर्मावर माझा अधिकार आहे आणि ते मी करीनच करीन. अशा रीतीने जो उद्देश आहे त्या उद्देशापर्यंत जाणे आणि त्या उद्देशापर्यंत गेल्यानंतर
कर्म जे आहे त्या कर्माच्या मधले असलेले जे दोन मुख्य गोष्टी, पहिली गोष्ट म्हणजे अहंकार न करणे, केलेल्या कर्माचा कर्तृत्वाचा अहंकार भयंकर अवघड आहे सोडणे. उपभोग कामना सोडणे म्हणजे फळाचा उपभोग, म्हणजे उपभोग प्रवृत्ती सोडणे. हे एक वेळ सोपं आहे असं मी म्हणेन, पण कर्तृत्वाचा अहंकार सोडणं भयंकर अवघड आहे. हे सगळं टिळकांनी त्यांच्या जीवनामध्ये आणून दाखवलं. आणि म्हणून कर्मण्येवाधिकारस्ते हा जो मध्यवर्ती श्लोक आहे, जो तत्वज्ञान प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मन्येवात्मना तुष्ट स्थित प्रज्ञस्तदोच्यते, इथपासून तत्वज्ञान सुरू होतं, जे आपण आज पाठ घेतला तो. त्याच्यानंतर स्थितप्रज्ञस्य का भाषा असं अर्जुन विचारतो. त्याच्यानंतर मग स्थितप्रज्ञांची लक्षणं सांगितली जातात. पहिला जो भाग आहे तो तत्वाचा भाग आहे, तो सगळा तत्वाचा भाग सांगितला. त्यावेळेला तत्वाचं स्वरूप सांगितलं आणि हा प्रजाती यदा कामान इथपासून स्थितप्रज्ञ लक्षणं सांगितलं. तत्वाचा भाग त्याच्यामध्ये थोडाच आलेला आहे, पण पहिल्या श्लोकामध्ये मात्र प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान, आणि मुख्य भाग जो आहे तो आत्मनी एव आत्मना तुष्ट. बुद्धीनी आत्मस्वरूपामध्येच म्हणजे जाणीवेच्या माध्यमातून आत्मस्वरूपाशी संबंधित होऊन राहणारा जो आहे, आत्मनी एव आत्मना तुष्ट स्थितप्रज्ञस्तदोच्यते. म्हणजे कसं की तीन गोष्टी आहेत. पहिली आहे बुद्धी, त्याच्यानंतर कॉन्शियसनेस म्हणजे जाणीव, आणि तत्व. तत्व हे अत्यंत स्थिर आहे. तत्वामध्ये फेरफार बदल काही घडत नाही. समजून मात्र घेतलं पाहिजे की या तीन गोष्टींचा परस्पर विलक्षण संबंध आहे. एक म्हणजे तत्वाचं ज्ञान असलं पाहिजे, ते जाणलं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी स्वतःला तयार करणे, हा कर्मयोगाचा भाग आहे. आणि त्याच्यानंतर जे त्या अवस्थेला बसलेले आहेत त्यांची स्थिती काय असते, हा तिसरा भाग आहे. आणि हे तिन्ही भाग नीट समजून घेण्याची अत्यंत आवश्यक. कारण कर्माचा भाग आहे तर तर आम्हाला तिथपर्यंत पोहोचवणार आहे. ध्यान करतो ते काय कर्मच आहे. म्हणून पहिल्या 6 अध्यायापर्यंत कर्मयोग आहे गीतेमध्ये. 6वा अध्याय पण कर्मयोगाचाच भाग आहे. ध्यानाला बसणं हे कर्म आहे, ध्यान करणं हे कर्म आहे. पॉझिटिव्ह दृष्टीने बघायचं. काही करणं, कुठलीही गोष्ट कर्मच आहे, कर्मणी, आणि त्याच्यावर आपला अधिकार. उद्देशाप्रत येणाऱ्या कर्म, ते कर्म करत राहण्यावरती अधिकार. मग इथं जे सांगितलेलं ते प्रजहाती यदा कामान, याची इंट्रोडक्शन एवढी करण्याचं कारण काय? याचं कारण काय माहिती आहे की ही अगदी अंतिम अवस्था आहे. प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान ही आवश्यकता आहे. ही काही तिचं प्रज्ञाचं मुख्य लक्षण नव्हे. मुख्य लक्षण काय आहे ज्ञानीपुरुषाचं? आत्मनी एव आत्मना तुष्ट. आपल्याच जाणीवेच्या द्वारा आपल्याच आत्मस्वरूपामध्ये स्थिर होऊन राहिलेला आहे. स्थितप्रज्ञ सदोच्यते. त्याला स्थितप्रज्ञ, प्रज्ञा नाही तर बुद्धी कुठं स्थिर राहणार आहे? वाटलं तिकडं फिरणार आहे.
फक्त ती एकाच ठिकाणी स्थिर राहते, ती म्हणजे कॉन्शियसनेस, जाणीव. जाणीवेशी ज्या वेळेला बुद्धी संबंधित होते त्यावेळेला ती स्थिर राहते. नाहीतर मग ती सारखे विचार करत राहते, ती स्थिर नसते. त्यातल्या त्यात स्थिर आहे, मनाच्या पेक्षा बुद्धी स्थिर आहे, पण याचा अर्थ ते एकच अंतःकरण आहे आणि त्याच्यामध्ये ती जी बुद्धी आहे ती पण सारखा विचार निर्णया प्रकारचे करतच राहते. स्वतःचं डोकं लढवत राहणे, नवीन नवीन गोष्टी काढत राहणे, नवीन नवीन शकला निर्माण करणे, हे सगळं बुद्धी करत राहते अगदी लहानपणापासून. काय डोक्यातनं निघेल अजिबात समजत नाही. कालच वाचलं मी की शाळेमध्ये मुलांना ते इन्कम टॅक्सचं इंट्रोडक्शन करत असतात. अमेरिकेमध्ये इन्कम टॅक्स ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. आपल्याकडे बुडवणे ही जशी महत्त्वाची तशी तिकडे वसूल करणे ही महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे इन्कम टॅक्स ही फार फार समजून घेण्याची गोष्ट आहे संबंध याच्यावर. पुढे तर ते इन्कम टॅक्स तर शाळेमध्ये पण शिकवतात. तर शाळेमध्ये एकदा विचारलं, मग बुद्धी कशी भराऱ्या मारत असते, त्याचं उदाहरण मला वाटलं. ते शाळेमध्ये ते विचारतात की ते शिकवत असतात की इनडायरेक्ट टॅक्सेस असतात. ते इनडायरेक्ट टॅक्सेस म्हणजे काय, कोणाला माहिती आहे का? कुणी एखादं उदाहरण सांगू शकतं का? आता पोरं लहानच असतात, ते कुठले इनडायरेक्ट टॅक्सेस वगैरे सांगत बसणार. तर तो एक पोरगा चुणचुणीत असतो, तो हात वर करतो, येस. एक्झाम्पल ऑफ इनडायरेक्ट टॅक्सेस. तर डॉग्स लायसन्स इनडायरेक्ट टॅक्सेस कसं होईल? Dog doesn't have to pay it. It is paid. It is paid indirectly. आता त्या पोराची बुद्धी चालते कशी, म्हणजे विचार काय ना काहीतरी निर्माण करत राहणे बुद्धीचं लक्षण आहे. त्या ती गप्प कधीही बसत नाही, ती सदावधिक कुठलं तरी तत्व कशाचा ना कशाचा तरी ते वेध घेत असते, एंगेज असते. आता डोकंच काही लोकांना भयंकर कमी असतं त्याच्या बाबतीत. ते छोटे छोटे हे असतात ना, सिंगल सेंटेन्स आर्टिकल्स असतात, हे असतात, जोक्स असतात. इन युअर केस brain surgery will be a minor operation. असे काही लोक असले तर त्यांच्या डोक्यामध्ये काही असे खूप विचार येतात, अशातला भाग नाही. पण जे सर्वसाधारण असतं, ज्यांचं तल्लख असतं, त्यांच्या डोक्यात कंटिन्युअसली विचार आहेत. सर्वसाधारणपणे कामानिक असतात, म्हणजे वाईटच कामं असतात अशातला भाग नाही. पण सर्वच कामना प्रजाहाती यदा कामान सर्वान, सर्व कामना, नुसत्याच सर्व कामना नाही, अशेषतः संपूर्णपणे सोडून देणे प्रजाहाती. आणि त्यामुळे जे अंतःकरण मोकळ मिळेल त्याच्यामध्ये आत्मनी एव आत्मनः तुष्ट, हे स्थितप्रज्ञाचं लक्षण पहिलं म्हणून सांगितलेलं आहे. भयंकर आवड. कारण की प्रजाती यदा कामान सर्वान, सर्व कामांना सोडून देऊ शकतो, पण थोड्या थोड्या सोडून देऊ शकतो. संपूर्णपणे सोडणं अशेषतः. बरं, संपूर्णपणे काही कामांना सोडून देऊ शकतो, नाही सर्व कामांना.
मी हे ऐकतच नाहीत. पण ही गोष्ट सर्वसाधारण माणसाच्या मनाचं वर्णन करणारी नाही आहे. ही माणसं ज्ञानी पुरुष होऊन गेलेले, त्यांच्या आंतरिक स्थितीचं वर्णन करणारे हे श्लोक आहेत. त्याच्यातला हा श्लोक आहे की प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान. हे पहिल्या चरणामध्ये आहे, रिक्वायरमेंट. आत्मनी एव आत्मनः तुष्टः स्थितप्रज्ञस्तदोच्यते. म्हणजे जर एका ओळीमध्ये स्थितप्रज्ञाची व्याख्या करायची झाली तर, किंवा अर्धचरणामध्ये स्थितप्रज्ञाची व्याख्या करायची झाली तर ही एकच व्याख्या आहे, आत्मनी एव आत्मनः तुष्ट. आत्मस्थितीवरती असत, स्वरूपस्थिती. म्हणून स्वामी स्वरूपानंद नेहमी जे सांगायचे की स्वरूपानुसंधान. हा सर्व जगाचा मुख्य धर्म आहे असं त्यांनी म्हटलं. म्हणजे जर का तत्वापर्यंत पोहोचायचं असेल तर, कारण की शेवटी त्याला प्रो अशी काहीतरी कंडिशन निर्माण व्हायला पाहिजे की एकदमच ज्ञान झालं, असं होऊ शकत नाही. त्याच्यासाठी त्याची तयारी, स्वरूपाचं अनुसंधान, आणि मग स्वरूपस्थिती. स्वरूपस्थिती हेच ज्ञानाचं लक्ष्य. आत्मनी एव आत्मनः तुष्ट. पण हा सगळा प्रवास आहे. ही लक्षणं पाठ करून आपल्यामध्ये ते मुळत नाही. 18 लक्षणं आहेत. ही 18 लक्षणं जी होती तर ते आश्रमामध्ये ज्यावेळेला विनोबा राहत होते साबरमतीच्या गांधीजींच्या बरोबर, त्यावेळेला ही दररोज ही 18 लक्षणं म्हटली जात असत सगळ्या आश्रमवासियांच्या. त्याच्यावर विनोबांनी असं म्हटलेलं आहे की गोष्ट कितीही टोकदार असली तरी घासून घासून गुळगुळीत झाल्यासारखी ती झाली होती आमच्यासाठी. पुन्हा पुन्हा म्हणायची, फक्त काहीच नाही त्याच्यामध्ये, विवरण नाही, काही नाही, काही नाही, त्याच्यावरती चिंतन नाही, काही नाही, काही नाही, आणि आपले फक्त ते घोकत राहायचे. त्यांनी ते प्राप्त होणार नाही. आत्मनी एव आत्मना तुष्ट हे मला कळलं मुख्य लक्षण, पण ते तुला अंगीभूत होण्याच्यासाठी म्हणून तुला स्वतःला घडवावं लागेल. वैचारिक दृष्टीने पण अलर्ट राहायला लागेल, पण ओव्हरऑलच घडवायला लागेल. आणि हे घडवण्याचा मार्ग जो आहे तो कर्मयोग आहे. तर ते तुम्ही टाकून दिलं आणि आम्ही म्हणलं की आम्ही आता काय नाही, आत्मनी एव आत्मना तुष्ट, बाकी काय करणार नाही. तुमची कर्मप्रवृत्ती तुम्हाला शांत बसू देणार नाही. रजोगुण तुम्हाला हलवेल. आनंद गोष्टी असतात. तुमची जीवन धारणा आहे, तुमचं स्वतःचं जीवन जगणं आहे, त्या सगळ्या गोष्टीसाठी तुम्हाला हे सगळं सोडून देणं, आम्ही फक्त तत्वज्ञानात राहू असं म्हणता येणारच नाही. ही अल्टिमेट अवस्था आहे. पण याच्यासाठी मधला हा सगळा भाग आहे तो दुर्लक्षित करून ही अवस्था प्राप्त नाही होत. म्हणून प्रजाहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान, हा इथपासून जो ज्ञानीपुरुषांच्या लक्षणांचा भाग सुरू झाला दुसऱ्या अध्यायाच्या मध्ये, जो आपण आत्ता म्हटला, त्यातला त्याच्यासाठी तयारी खूप लागेल. तो काही एकदम नाही सांगितलेला, त्याच्या अगोदर कर्मयोग सांगितलेला आहे आणि त्याच्या अगोदर तत्वाचं ज्ञान सांगितलेलं आहे. मात्रा स्पर्शांस्त कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदः आगमापायिना नित्य स्थांसी तीक्षस्व भारत. हे सगळे अगोदरचे तुमचे प्रयोग, हे सगळं सांगितलेलं आहे. मग नंतर घडत 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 ती व्यक्ती केव्हा तरी एलिजिबिलिटी पातळीवरती येते. एलिजिबल होते. सर्टिफाईड होण्याच्यासाठी तिला ते सगळं क्रॉस करून तत्वाचं दर्शन घ्यायलाच लागतं. म्हणजे
कुणी तत्वदर्शन न घेता केवळ माहितीच्या आधाराने ज्ञानी होऊ शकत नाही. म्हणून आमच्या न्याय संस्थेने सुद्धा आता घटनेने सगळ्यांना माहितीचा अधिकार दिलेला आहे. कुठलीही पाहिजे असेल माहिती मिळू शकते, घेऊ शकतात ते, पण ज्ञानाचा अधिकार दिला नाही. कारण ज्ञानाचा अधिकार हा प्रत्येक माणसाला स्वतःच्या अंतःकरणावरती प्रक्रिया करून मिळवावा लागतो. ज्ञानाचा अधिकार हा कागदोपत्री नसतो. माहितीचा अधिकार कागदोपत्री असू शकतो. आणि ज्ञानाचा अधिकार पहिल्यांदा माहिती पाहिजेच आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे की हे आपल्याला कुठं जायचं आहे. प्रजाहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान, कुठं जायचंय आपल्याला कळलं पाहिजे. त्याच्यानंतर तिथं जायचं कसं हे पण मला कळलं पाहिजे. आणि ते प्रत्यक्षात करता 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 मला त्या स्थितीच्या बद्दलची ओढ निर्माण होणे, आवड निर्माण होणे, ते करावंसं वाटणे, या गोष्टी सगळ्या तितक्याशा सोप्या नाही आहेत. प्रक्रियेचा परिणाम आहे तो, जे जे काही प्रक्रिया करतोय त्याचा. म्हणून आत्मन्येव आत्मना तुष्टा स्थितप्रज्ञस्तदोच्यते, ही सुद्धा स्थिती आहे स्थितप्रज्ञाची. ही आत्मनी एव आत्मना तुष्ट, स्वतःच्या आतमध्ये बुद्धी तत्वामध्ये विलीन ज्या जाणीवेच्या माध्यमातून होते, त्या जाणीवेमध्ये पहिल्यांदा संलग्न राहिले पाहिजे. आणि मग कॉन्शियसनेस मध्ये असलेली व्यक्ती ज्ञानमय होऊन जाते. दिसायला वरवर पाठ करायला काय, जसं विनोबाने म्हटलं तसं की ते 18 श्लोक दररोज म्हणायचे, परंतु ते सगळं गुळगुळीत होऊन गेलेलं होतं. नुसतेच ते श्लोक म्हणायचे. तसं होऊन चालणार नाही. आपण हे अगदी मोजके श्लोक काढलेत भगवद्गीतेतले, की ज्याच्यामध्ये भगवद्गीतेचं सारच आहे. पण प्रत्येक गोष्टीला एक एक विशेष श्लोक आहे, की जसा कर्माच्या बाबतीतला श्लोक आहे, कर्मण्येवाधिकार असते, हा कर्माच्या बाबतीतला श्लोक आहे. त्याच्यानंतर रडेपणा करू नकोस वाला एक श्लोक आहे. कुतस्त्वा कश्मलमिदम विषमे समुपस्थितम अनार्यजुष्टम अस्वर्गम अकीर्तिकरम. असं कृष्ण अर्जुनाला खडसावतोय. तशा प्रकारे कर्माचा श्लोक आहे, तसंच ज्ञानाचा श्लोक आहे. आणि नहि ज्ञानेन सदृशम पवित्रम ये विद्यते तत्स्वयं आत्मसंसिद्धः कालेन आत्मनि विंदती. ज्ञानप्राप्तीच्या संबंधित श्लोक आहे. असं प्रत्येकाचे वेगवेगळे श्लोक आवडीचे होते. तसं रमण महर्षींचा अहम आत्मा गुडाकेश सर्वभूताशय स्थिता, मी आत्मरूपाने सर्व भूतमात्रांच्या मध्ये, हा श्लोक रमण महर्षींचा सर्वात आवडता श्लोक होता. पण भगवद्गीतेचा एकच श्लोक सांगा तर कुठल्या आस्पेक्टचा पाहिजे हे विचारलं पाहिजे, आणि त्यानंतर त्याप्रमाणे त्या आस्पेक्टचा तो श्लोक सांगता येऊ शकतो. तसंच स्थितप्रज्ञाच्या लक्षणाचा म्हणजे ज्ञानीपुरुषाच्या लक्षणाचा एक श्लोक सांगा, आत्मनी एव आत्मना तुष्टा, फिनिश. आत्मस्थितीमध्ये असणारा तो ज्ञानी. पाहावे आपणाचे आपण या नावात ज्ञान. स्वतःच्या आतमध्ये असलेलं तत्वाचं काही ज्ञान नाहीच आहे. बाहेर सगळीकडे फिरतो आहे, लेक्चर देत फिरतो आहे ज्ञानावर. ज्ञानी विद्वान असू शकतो तो,
पण ज्ञानी असणं ही स्वतंत्र गोष्ट. आणि ज्ञानी जर व्हायचं असेल तर ते कुठल्या पद्धतीने होता येतं हेही या श्लोकांवरून कळता येतं की आत्मने एव आत्मना तुष्टा, या स्थितीला आपल्याला जायचं आत्मस्वरूपावरती. मग कमीत कमी थोडा वेळ तरी आतमध्ये राहायला पाहिजे की नको स्वमध्ये. ते काही करायचंच नाही आणि केवळ आपण ऐहिक जीवनामध्ये आपलं काय चाललेलं आहे त्याचे प्लस मायनसेस करत राहायचे. यांनी कधी तत्वापर्यंत माणूस पोहोचणार कधी. कितीही तो म्हणला की मी सात्विक आहे, मला ज्ञान पाहिजे, आमचं बडबडीने ते होतच नाही, न बोलण्याने होतं. तया न भेटता होय भेटी, भेटो जाता पडे ते तुटी, नवल हे गोठी. मुकेपणाची ही गोष्ट आहे. मुकेपणा पाहिजे म्हणजे मन स्तब्ध आहे, शांत आहे, मुका आहे, कुठल्याही प्रकारचे शब्द निर्माण करत नाहीये. त्यावेळेला असलेलं आत्मतत्व, त्याची जी जाणीव आहे ती सगळ्या अंतःकरणाला व्यापून आहे, शांत. असा काही काळ राहा तर तुला हे सगळं कळेल. आत्मने वात्मना तुष्टा. नाहीतर मग ते सगळं नुसतं पाठांतराचा भाग होतो. तेही करावं जरूर, कारण की हे शब्द सगळेच पवित्र आहेत. पण असं असं तरी देखील ती गोष्ट मला अंगीभूत व्हायला पाहिजे. या जन्मामध्ये प्राप्त व्हायचं असेल तर काय करायला लागेल? बी विथ द सेल्फ, एवढी एकच गोष्ट करायला. आत्मने आत्मना तुष्ट. काही वेळ काही कामच नाहीये, काय कर? सोवरती राहा. बघ तुझा वेळ कितीतरी कारणी लागेल, कारण की सोवरती राहणं तसं सोपं नाहीये. शांत बसायचं स्वतःच्या आतमध्ये, जाणीवरती लक्ष केंद्रित करायचं. आत्मनी एव आत्मना तुष्टा म्हणायला खूप सोपं आहे, पण ते प्रॅक्टिसनीच फक्त प्राप्त. अशक्य नाही. प्रॅक्टिसनी प्राप्त होत नसतं तर गीतेत सांगितलंच नसतं. हे सगळं शक्य आहे, शक्य करून घ्या असं सांगितलं. फार सुंदर श्लोक आहे, माझं खूप प्रेम आहे या श्लोकावरती. प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मन्ये वात्मना तुष्ट. एका ह्याच्यामध्ये ते बरोबर लक्षण आणलेलं आहे की ज्ञानीपुरुषाचं लक्षण काय? आत्मनी एव आत्मना तुष्ट. बोलण्यासारखं खूप आहे, परंतु ते ज्ञानाच्या बद्दलचं बोलणं थोडंसं मर्यादितच करायला पाहिजे, कारण की थोड्या वेळामध्ये ज्ञानाची भूक माणसाची मर्यादित असते. साधारण ती जास्त झालं तर त्याला त्रास व्हायला लागतो. पण इतकं सुंदर सांगितलं भगवद्गीतेमध्ये. ज्ञानेश्वरांनीच वर्णन करावं ज्ञानाचे बोलणे आणि येतुलेनी रसाळपणे. ते तर पुरे कोण म्हणे आकर्णित, ते पुरं कोण म्हणे इतकं रसाळपणाने ज्ञानाचं बोलणं सांगितलं. बोलणं केलं ते महत्वाचंच आहे, सांगण्याची पद्धत रसाळ आहे, सौंदर्यपूर्ण. ज्ञानेश्वरीचं सौंदर्य स्वतंत्रच विषय आहे. स्थिर असायला पाहिजे. प्रगती जर व्हायची असेल तर अंतःकरण स्थिर असायला. त्याला ज्ञानेश्वरांनी म्हटलंय की वाट चालत नाही म्हणून वाटचाल होते. वाट चालत नाही, वाट स्थिर आहे त्याच्यावरून चालता येतं. अशा किती गोष्टी आहेत. ज्ञानेश्वरीचा नुसता आस्वाद घ्यायचा म्हटला तरी असं वाटतं की आहा हा, अप्रतिम सर्व गोष्टी. म्हणून आपण हे सगळं करतो याचं कारण की केवळ ज्ञान असं नव्हे, आस्वादन आहे. ज्ञानेश्वरीचं माध्यम करण्याचं कारण असं आहे की आस्वादन आहे. इतकं सौंदर्यपूर्ण कुठेही कधीही कुणी वर्णन केलेलं नसेल. फार सुंदर वर्णन. केळविली नवरी. आता एखादा शब्द असतो आणि तितका भारी असतो तो,
की तू याच जगामध्ये राहा, याच संसारामध्ये राहा, तुझ्याच कर्मक्षेत्रात राहा, परंतु इथे राहायलाच जरी शरीराने त्याच्यात वावरलास तरी ईश्वरावरती मन ठेव, तत्वावरती मन ठेव. असं कसं करता येईल? तिकडं तुझी ओढ असतो त्याच्या असते, असं कसं करता येईल? तर त्यांनी केळवेली नोवरी, तर लग्न ठरल्यानंतर केळवणं सुरू होतं, त्याला केळवली नोवरी असं म्हणतात. आता ती केळवलेली नोवरी म्हणजे आता तिथे केळवणं चालू आहेत, ती माहेरी तर राहतेच आहे शरीराने, पण सगळं लक्ष तिचं तिकडं आहे लग्न होईपर्यंत. आणि सगळं लक्ष तिचं तिकडं आहे. तशा अवस्थेमध्ये तू राहू शकतोस का की एक मन सगळं ईश्वराकडेच आहे, इकडं राहतोय? असं एका शब्दात केळवेली नोवरी. म्हणजे असं सौंदर्य आस्वादन या सगळ्या सहित ह्या सगळा भाग आपल्याला बघायचा. पण प्रजाहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान, भगवद्गीता म्हणजे शिक्षकी टाईपमध्ये सांगितलं. असं 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 मूळ व्यासच शिक्षक आहेत, त्याच्यात भगवान जगद्गुरू आहेत, ते पण थोडे शिक्षकच आहेत. पण ज्ञानेश्वर महाराज हो 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 खुलून सांगणार आहेत, सगळं खुलून सांगितलं. हरिओम. यस्य स्मरणमात्रेण चित्तं भवति निर्मलं स्वामी समाधवानन्दो नित्यं वसति मे हृदि. ॐ तत्सत्.